नमस्कार मंडळी, मी वेदिका सोलपूर कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवलेली आहे हॉटेलपेक्षाही भारी चव असणारी भन्नाट अशी पनीर दम बिर्याणी। पनीर दम बिर्याणीसाठी लागणारी ग्रेव्ही घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कशी करावी ते आपण पाहिलेलं आहे। तसंच बिर्याणीसाठी लागणारा राईस, वरिष्ठा तेही आपण पाहिलेलं आहे। भरपूर जणांचं काय होतं, बिर्याणी बनवताना राईस जो आहे ना तो व्यवस्थित बनत नाही, चिकट होतो, नाही तर त्याचा लगदा होतो। तर भात असा फळफळीत कसा बनवावा ते आपण छोट्या छोट्या टिप्ससह सांगितलेलं आहे। तर भात कोणता, तांदूळ कोणता घ्यावा, भात कितपत शिजवावा, त्यानंतर आपल्याला लेअर कशी लावावी बिर्याणीची तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंय। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। ते पनीर वेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे ना तांदूळ घेतलेला आहे, हा इंडिया गेटचा घेतलेला आहे, तुम्ही कोणता पण घेऊ शकता। तर मग आमच्या इकडे हा अवेलेबल होता तर मी हा घेतलेला आहे। हा 2 कप एवढा घेतलेला आहे, घरातील कोणत्याही वाटीने घेऊ शकता। मी हे 240 ml चे कप असतात त्या कपाने घेतलेले आहे। हे 2 कप एवढे भिजत घालून ठेवलेला, स्वच्छ आधी पहिले धुतला 2 ते 3 पाण्याने, त्याच्यानंतर अर्धा तास हा भिजत घालून ठेवलेला। एका साईडला मी हे पाणी तापत ठेवलेलं आहे उकळत। तर आपण आता राईस कसा बनवायचा तो बघूया। इथे मी 10 कप एवढं पाणी घेतलेलं, चांगलं हे बघा उकळलेलं आहे। ज्या कपाने तांदूळ घेतलेले त्याच याने 10 कप एवढे घेतले। त्याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले टाकते, तेज पण टाकले 2, त्यानंतर चक्री फूल 2, वेलची, दालचिनीचा 1 आणि 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरी। आता आपल्याला काय करायचं, हा भात आहे ना तो चांगला असा पाणी गाळून टाकायचं त्याचं। याची फ्लेम मी जरा कमी केलेली आहे कारण नाही तर हातावर उडेल। सगळं तांदूळ मी टाकून घेतला आणि 80% एवढं आपल्याला शिजवून घ्यायचंय। त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि 80% आपल्याला शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाहीये। आपला भात छान असं शिजलेला आहे बघा। आता काढून घेते मी, गॅस बंद करते, दाखवते तुम्हाला। यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आपल्याला, कारण बिर्याणी करताना हा बघा एवढा झालेला आहे, ठीक आहे। हा काढून घेते मी आता हा सगळा भात चाळणीवर एका, आणि थंड करत ठेवायचं आपल्याला पूर्णपणे थंड। हा बघा कसा एकदम फळफळीत असं झालेलं आहे। थंड पूर्णपणे झाल्यानंतर आपल्याला बिर्याणी बनवायची त्याची। सगळं मी काढून घेतलं, आता थंड करून घेते पूर्णपणे। साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। इथे मी पनीर घेतलेलं आहे 300 ग्राम, छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे ग्रेव्ही बनवायची आहे, त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत हे 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत, 3 घेतलेले आहेत कांदे, त्याच्यानंतर 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आहेत, थोडंसं 1 इंच आल्याचा तुकडा आहे, काजू लागणार आहे थोडे 10 ते 12, आणि आपल्याला ना एक मेन म्हणजे ना बॅरिस्ता बनवायचा आहे त्याचा। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं हे कांदा घेतलेले आहेत, 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत। आता मीडियम साईजचे कांदे होते, तर त्यामध्ये आता घालायचं आपल्याला एकदम क्रिस्पी होण्यासाठी मी हे घालते, हे कॉर्नफ्लॉवर घालते 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचंय। छान असं मिक्स करायचंय, यांनी कसं ना जे आपला बरिस्ता असतो ना, तळलेला कांदा म्हणतात, तो एकदम ना कुरकुरीत होतो असा। एका साईडला मी तेल ठेवलेलं आहे तापत। एकदा असा ना ग्रेव्ही बनवून घेऊया आपण आता। तेल घालते, हे कांदा तळलेला ना तोच पॅन आहे, तेल घालते मी 2 ते 3 चमचे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला जर खडे मसाले हवे असतील तर खडे मसाले पण घालू शकता, मी घालत नाहीये खडे मसाले, कारण आपण बिर्याणी राईस करताना त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेले, त्यामुळे जास्त फ्लेवर येईल त्याचा। कांदा मी छान आता थोडा परतवून घेतलाय गुलाबी होईपर्यंत, जरा थोडासा असा सॉफ्ट झालेला आहे। आता टोमॅटो टाकते आणि लसूण आणि आलं पण टाकते, हे पण नरम होईपर्यंत, छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं असं। आणि थोडेसे काजू पण टाकते याच्यामध्ये, 8 ते 10 काजू, सगळं छान असं परतवून घ्यायचंय। थोडंसं पाणी टाकायचंय आणि शिजू द्यायचंय। फ्लेम फास्टच ठेवणार आहे मी, थोडंसं मीठ घालणार आहे यामध्ये, भातामध्ये पण आपल्याला घातले। आता जे आपण मीठ घालणार ना ते सांभाळून घालायचंय, तर पाणी निघून जाईपर्यंत चांगलं शिजू देणार, आणि मग त्याच्यानंतर हे पूर्णपणे थंड करणार आणि त्याची
मिक्सर मधून हे मी काढून घेणार आहे, पेस्ट बनवून घेणार आहे बारीक एकदम. जर यामध्ये तुम्ही कढईमध्ये तेल छान असं तापलेलं आहे तर थोडा थोडा करून हा कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा एवढा असं छान असं तळलेला आहे, काढून घेते. असाच मी दुसरी बॅच पण काढून घेते. मस्त छान असा कुरकुरीत होतो. बघा छान असं मस्त कुरकुरीत झालेला आहे. दुसरी बॅच पण मी अशी तळून घेते. तिथे मी ना आता तेल घालून घेते, 2 ते 3 टेबलस्पून एवढं. आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. आणि त्याच्यानंतर इथे मी बटर घालते. बटर घातलं ना मस्त छान अशी ग्रेव्ही होते. 1 चमचा एवढं बटर घालते. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये घालते जिरं, जिरं चांगलं तडतडलं ना की आपण घालायचं ही ग्रेव्ही जी आपण बनवलेली थंड करून ठेवली मी आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतली ती ग्रेव्ही आता घालते. आणि ढवत राहायचे याला. ना काही मसाले घालते मी. काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा एवढा, त्यानंतर थोडीशी हळद, बिर्याणी मसाला. मी एव्हरेस्ट बिर्याणी मसाला वापरते. 1 चमचा एवढा बिर्याणी मसाला, गरम मसाला, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला 1 चमचा. आता हे छान असं परतवून घ्यायचंय, मिक्स करायचं, एकदम शिजवून घ्यायचंय मसाले सगळे. आणि आपली जी पेस्ट होती ती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असं हे ना आता ना असे हुडगुडे ना उडतील अंगावरती. हे तर छान असं आपल्याला शिजवायचंय. ते बुडबुडे उडू नयेत म्हणून मी थोडस असं झाकून ठेवते. इथे मी ना हे बघा ही साय आहे ना फेटून घेतलेली आहे मी, साधारण 3-1 चमचे असेल. तर ही साय सगळी मी टाकते. चांगली अशी फेटून घ्यायची, त्याच्यानंतरच टाकायचे. फुल फॅट जे दूध असतं ना त्याच्यावरची साय जी जमा होते ती साय टाकलेली आहे मी. आता यामध्ये आपल्याला चांगलं एक मिक्स करून एक उकळी आली की पनीर टाकायचंय. छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता सोबतच मी टाकते इथे पनीर. थोडीशी कसुरी मेथी पण टाकणार आहे. पनीरला ना जास्त हलवायचं नाहीये. पनीर तुम्ही थोडीशी कसुरी मेथी टाकते, छान एक चव येते. बघा साधारण 5 मिनिटं व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचंय. 5 ते 7 मिनिटं. गॅस कमी करते मी थोडंसं. हे आता तुम्हाला केवढी ग्रेव्ही हवंय की कसं हवंय त्याच्यावरती असतं. कारण आपण नंतर परत 10 मिनिटं शिजवणार आहोत, दम देणार आहोत. मी एका साईडला कोळसा करून गरम करत ठेवलेला आहे. छान असं मस्त सुगंध येतोय. हे आपण पहिली लेअर अशी लावतोय, लेअरिंग करतोय आपण. तुम्हाला जर 2 ह्याच्यामध्ये करायचे असेल तर दोन्ही पण करू शकता, 2 ह्याच्यामध्ये, नाही तर सिंगल. आता एवढं मी ना ग्रेव्ही सारखं असं ठेवलंय कारण ते आता 10 मिनिटं परत आपल्याला शिजायला द्यायचंय, म्हणून मी 10 मिनिटं ठेवलेलं आहे. ग्रेव्ही सारखं असं ठेवलेलं आहे जरा. आता टाकायचंय त्याच्यामध्ये आपल्याला भात. हा भात बघा किती छान असं फळफळीत झालेला आहे, मस्त असे दाणे व्हायला पाहिजे. आता हा माझा ना लॉंग राईस एवढा भात म्हणजे एवढा खास नव्हता, तरी पण छान झालेला आहे. हा बघा मस्त असा एवढा हवा आपल्याला फळफळीत एकदम भात. आणि खडे मसाले आहेत ना ते मी काढलेले नाहीये, खडे मसाल्यांसोबतच टाकते. थोडंसं ना तूप टाकते इथे.
तूप टाकू शकता, तेल टाकू शकता तुम्ही. एक छान असं ना मस्त चव येते आणि तुपानी. तळलेला कांदा जो आपण तळून ठेवलेला तो, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. आता उरलेली जी ग्रेव्ही आहे ना ती टाकायची आहे त्याच्यावर. परत राईस टाकते मी. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना. पुदिना असेल नसेल तरी पण चालेल. आणि परत तूप टाकायचं आपल्याला थोडंसं. आणि ना मी इथे ना ते भिजत घातलेलं, तर ते आता थोडंसं 1-2 चमचे असं टाकते. वाटी घेतली, कोळसा गरम करत ठेवलेला आहे मी. कोळसा आता काढून घेते. बघा कोळसा हा मी टाकलाय. आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे घी. टाकते आणि दम देणार आहे मी. 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटं. तुम्हाला जेवढा दम म्हणजे स्मोकी फ्लेवर हवाय तेवढा तुम्ही ठेवू शकता. एकदम मी आता स्लो फ्लेम वरती ठेवणार आहे 7 ते 8 मिनिटं. नाही तर 10 मिनिटं ठेवला तरी चालेल. मग आपला बिर्याणी तयार होईल. स्मोकी फ्लेवर जे आपलं झालेलं आहे 5 ते 7 मिनिटं मस्त असं दम बसलेला आहे. छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे ही. आता मी तुम्हाला काढून दाखवते. आता ना एका साईडने अशी घ्यायची आहे ही बिर्याणी, काढायची. खालपर्यंत एकदम चमचा टाकायचा आहे. आणि ही बघा भात बघा किती छान असा मस्त फळफळीत झालेला आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी काढून घेते अशी.